शिक्षक बांधवांनो नमस्कार. अभ्यासट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत महा टी-ई-टी 2026 साठी अति महत्त्वाचे दिनविशेष. मित्रांनो महा टी-ई-टीमध्ये अनेकदा आपल्याला सोपे वाटणारे पण गोंधळून टाकणारे किंवा अतिशय विशिष्ट असे काही दिनविशेष विचारले जातात, ज्यामुळे मेरिट ठरवलं जातं. मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे हे दिनविशेष पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्हीसाठीही अत्यंत महत्त्वाचे आहेत. जाऊयात पुढे पाहूयात हे महा टी-ई-टीसाठी आवश्यक असणारे अति महत्त्वाचे दिनविशेष. मित्रांनो पुढे जाण्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल, तर या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा. मित्रांनो जर या व्हिडिओची आपल्याला पी-डी-एफ हवी असेल, तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणी ही पी-डी-एफ आपण डाउनलोड करू शकता. जाऊयात पुढे आणि पाहूयात मग महत्त्वाचे असलेले हे अतिमहत्त्वाचे दिनविशेष. बघा पर्यावरण आणि जैवविविधतेच्या आधारावर असलेले काही बघा आता टी-ई-टीमध्ये केवळ पर्यावरण दिन न विचारता त्यातील उपविषय जे आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. बघा या ठिकाणी. मग आपल्याला सांगता येईल बघा 2 फेब्रुवारी जागतिक पातळभूमी दिन, वर्ल्ड वेटलँड्स डे. आता ह्याचा विषय काय आहे? महत्त्व रामसर स्थळे व परिसंस्था संवर्धन. त्यानंतर 3 मार्च रोजी जागतिक वन्यजीव दिन, प्राणी व वनस्पती यांच्या संरक्षणासाठी. त्यानंतर 20 मार्चला जागतिक चिमणी दिन, पक्षी संवर्धन. त्यानंतर 22 मे आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन. बघा जैवविविधता कायद्याशी संबंधित आपल्याला हे सांगता येईल. 22 मे हा दिनविशेष आहे. 17 जून वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिन, जमिनीची धूप थांबवणे यासाठी हा दिन साजरा केला जातो. त्यासोबतच 29 जुलै जागतिक व्याघ्र दिन, ग्लोबल टायगर डे, व्याघ्र प्रकल्प आणि त्यांचं संवर्धन यासाठी हा दिवस आहे. 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिन, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येईल की ओझोनच्या संरक्षणासाठी हा दिवस म्हणजे साजरा केला जातो. 2 डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन, भोपाळ वायू दुर्घटनेच्या प्रित्यर्थ हा दिवस साजरा केलेला आहे. त्यानंतर किंवा केला जातो. 14 डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन, ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो म्हणजे BEEB द्वारे हा साजरा केला जातो. आता बालमानसशास्त्र आणि आरोग्याच्या संदर्भात काही महत्त्वाचे दिनविशेष आहेत. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान आहे. त्यानंतर 2 एप्रिलला जागतिक ऑटिझम जागृती दिन म्हणजे स्वमग्नता आता समावेशित शिक्षण यासाठी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर 7 एप्रिल दिवशी बघा जागतिक आरोग्य दिन, WHOची स्थापना या ठिकाणी या दिवशी झालेली आहे. त्यानंतर 12 जून जागतिक बालकामगार विरोधी दिन, राज्यघटनेतील कलम 24 नुसार हा शोषणाविरुद्धचा अधिकार आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर 10 ऑक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिन, विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन. त्यानंतर 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन, अपंग व्यक्तीचे हक्क RPWD ॲक्ट 2016. त्यानंतर 10 डिसेंबर मानवी हक्क दिन, ह्युमन राईट्स डे म्हणजेच बालकांचे हक्क. त्यानंतर महाराष्ट्र विशेष आणि साहित्यामध्ये जर आपण पाहिलं तर 3 जानेवारी हा स्त्री शिक्षण दिन किंवा सावित्री उत्सव. आता ह्या संबंधित कोणाशी आहे तर सावित्रीबाई फुले यांची जयंती असते. 6 जानेवारी हा पत्रकार दिन आहे. बाळशास्त्री जांभेकर दर्पणकार म्हणतात त्यांची या ठिकाणी जयंती आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर 14 जानेवारी भूगोल दिन आहे. डॉक्टर सी.डी. देशपांडे म्हणजे महाराष्ट्राचे ही भूगोलतज्ञ आहेत. त्यानंतर 20 फेब्रुवारी स्वच्छता दिन, संत गाडगेबाबा जयंती असते त्या दिवशी. त्यानंतर बघा 1 जुलै कृषी दिन, वसंतराव नाईक जयंती, हरित क्रांतीचे जनक म्हणतात ज्यांना जसे वसंतराव नाईक यांची जयंती, त्यांच्या जयंती दिनी हा कृषी दिन 1 जुलै रोजी साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर 15 सप्टेंबरला अभियंता दिन आहे म्हणजे इंजिनिअर्स डे आपण त्याला म्हणतो. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या
यांची त्या ठिकाणी जयंती आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन, डॉक्टर अब्दुल कलाम यांची जयंती असते त्या दिवशी. त्यानंतर 7 नोव्हेंबर विद्यार्थी दिवस आहे, जो की महाराष्ट्र शासनानं तो घोषित केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळेत प्रवेश दिवस आहे तो 7 नोव्हेंबर. त्यानंतर बघा 25 डिसेंबर सुशासन दिन, गुड गव्हर्नन्स डे, अटल बिहारी वाजपेयी यांची त्या दिवशी जयंती आहे. आता काही छोट्याशा ट्रॅप्स असतात जे की आपल्याला अडकले जातात. परीक्षेत अनेकदा राष्ट्रीय आणि जागतिक यातील फरक विचारून आपल्याला फसवलं जातं. म्हणजे हे पक्के करायचं. जसं की शिक्षक दिन, राष्ट्रीय शिक्षक दिन हा आपल्या भारतापुरता आहे तो म्हणजे 5 सप्टेंबर आणि जागतिक आहे तो 5 ऑक्टोबर आहे. हे आपण लक्षात घ्या. त्यानंतर हिंदी दिवस बघा राष्ट्रीय आपण जर पाहिलं तर हिंदी दिवस किती आहे? जो भारताचा म्हणजे भारतापुरता मर्यादित 14 सप्टेंबर रोजी आहे. तर जागतिक हिंदी दिवस 10 जानेवारी दिवशी आहे. त्यानंतर ग्राहक हिंदी दिन जर आपण ग्राहक हक्क दिवस किंवा हक्क दिन बघा, त्यामध्ये मग 24 डिसेंबरला हा आपला राष्ट्रीय आहे आणि 15 मार्चला ग्राहक हक्क दिन हा जागतिक ग्राहक हक्क दिन आहे. त्यानंतर युवक दिन 12 जानेवारी राष्ट्रीय युवक दिन आहे, जो की स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त तो साजरा केला जातो आपल्या भारतामध्ये आणि आंतरराष्ट्रीय ज्या पातळीवर जर पाहिला तर तो 12 ऑगस्ट या दिवशी आहे. म्हणजे हेही आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा काही महत्त्वाचे सप्ताह असतात, वीक्स आहेत. बघा दिवसाऐवजी सप्ताह विचारला जातो. आता रस्ता सुरक्षा सप्ताह जानेवारीचा दुसरा आठवडा आहे किंवा फेब्रुवारीतही तो बदलू शकतो शासनाच्या जी-आरनुसार. त्यानंतर वन्यजीव सप्ताह 1 ते 7 ऑक्टोबर रोजी म्हणजे एवढ्या 7 दिवसाचा तो दरवर्षी फिक्स असतो. त्यानंतर स्तनपान सप्ताह म्हणजे वर्ल्ड ब्रेस्ट फीडिंग वीक तो आपल्याला पाहायला मिळेल 1 ते 7 ऑगस्टच्या दरम्यान. तर अशा प्रकारे आपण हे महत्त्वाचे दिनविशेष या ठिकाणी पाहिलेले आहेत. जर आपल्याला या व्हिडिओची पी-डी-एफ हवी असेल, तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणी ही पी-डी-एफ आपण डाउनलोड करू शकता. थांबूयात या ठिकाणी. पुन्हा उद्या घेऊन येऊयात एक खास नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.